नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण साऊथ इंडियन स्टाईलचे उत्तप्पे कसे तयार करायचे ते बघणार आहोत। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आज आपण हे उत्तप्पे आहेत ते अगदी तांदळाच्या पिठापासून तयार करणार आहोत। कोणत्याही प्रकारचं इथं भिजवण्याचं तांदळाचं पीठ तयार करण्याचं झंझट असणार नाही। चला मग आपण बघूयात पटकन हे उत्तप्पे कसे तयार करायचे ते। उत्तप्पे तयार करण्यासाठी 1 वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी एवढा रवा घेतलेला आहे। हा रवा आहे तो इथं मी बारीक वापरलेला आहे। यातच मी टाकून घेतलेला आहे अर्धी वाटी एवढं दही। हे दही आहे ते थोडंसं आंबट आहे आणि आपल्याला हे सगळे जे पदार्थ आहेत ते एकत्रित करून घ्यायचे आहेत। इथं अगोदर आपण दही आहे ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ज्या वाटीने पीठ आणि रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथं पाणी घेतलेलं आहे 1 वाटी एवढं, आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे जे पिठाचं बॅटर आहे ते छान असं तयार करून घ्यायचं आहे। इथे मी छान असं आपले जे बॅटर आहे ते तयार करून घेतलेलं आहे। हे बॅटर तयार करण्यासाठी मला इथे एकूण 2 वाट्या एवढं पाणी लागलेलं आहे। इथं पाणी तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं। इथं जुना तांदूळ असेल तर पाणी थोडंसं जास्त लागेल। आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। एक 15 मिनिटासाठी मी हे बॅटर आहे ते फर्मेट होण्यासाठी ठेवून देते। 15 मिनिटानंतर इथं आपलं बॅटर आहे ते छान असं फर्मेट झालेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकताय बॅटरवर थोडेसे बबलही आलेले आहेत, म्हणजे आपलं बॅटर आहे ते छान असं फर्मेट झालेलं आहे। दही थोडंसं आपलं आंबट होतं त्यामुळे हे बॅटर आहे ते पटकन फर्मेट झालेलं आहे। अगदी डोशाला आणि इडलीला आपण जसं बॅटर तयार करतो तसंच परफेक्ट असं बॅटर आपलं इथं तयार झालेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि यातच टाकून घेते पाव चमचा एवढा सोडा टाकल्यामुळं आपले जे आपण उत्तप्पे तयार करणार आहोत त्याला छान अशी जाळी सुटते, त्यामुळे इथं सोडा आहे तो आपण टाकून घेतलेला आहे। सोड्यावर अगदी थोडंसं आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे आणि छान असं हे बॅटरमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे बघू शकता इन्स्टंट असं आपलं जे उत्तप्प्यासाठीचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे। हे बॅटर आहे ते आपण छान असं इथं मिक्स करून घेतलेलं आहे, पण बॅटर मिक्स करताना आपल्याला हे एकाच डायरेक्शनने मिक्स करायचं आहे, म्हणजे छान अशी याची जाळीदार असे आपले इथं उत्तप्पे तयार होतात। उत्तप्पे तयार करण्यासाठी पॅन आहे तो मी मध्यम असा गरम करून घेतलेला आहे। इथं आपल्याला खूप कडकडीतही गरम करायचा नाही किंवा खूप थंडही नाही, आणि त्यावर 1 पळी एवढं पीठ टाकून छान असा उत्तप्पा इथं मी पसरवून घेणार आहे। इथं उत्तप्पे आहे ते थोडेसे जाडसर असतात त्यामुळे इथं मी उत्तप्पा आहे तो थोडासा जाडसर ठेवलेला आहे। आता यावर आपण टाकून घेणार आहोत कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। इथं मी सगळं बारीक कापून घेतलेलं आहे आणि त्यावर आपल्याला आवडेल तेवढ्या या गोष्टी आहेत त्या किंवा या भाज्या आहेत त्या इथं टाकायच्या आहेत। इथे हा उत्तप्पा आहे तो मीडियम टू लो फ्लेमवरती 1.5 ते 2 मिनिटांपर्यंत एका बाजूने आपल्याला छान असा इथं भाजून घ्यायचा आहे। 1.5 ते 2 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकताय एका बाजूने आपला उत्तप्पा छान असा भाजलेला आहे। आता आपल्या वरच्या भाज्या आहेत त्या थोड्याशा मी ब्रशने दाबून घेते, म्हणजे ज्या उत्तप्प्यातून भाज्या आहेत त्या खाली पडणार नाहीत, आणि हा उत्तप्पा पलटून आपल्याला आता दुसऱ्या बाजूनेही अगदी 1 ते 2 मिनिटांपर्यंत भाजून घ्यायचा आहे। म्हणजे काय होतं की आपल्या वरच्या भाज्या आहेत त्याही छान अशा इथं भाजल्या जातात। इथं तुम्ही कलर बघू शकताय आणि उत्तप्प्याला आलेली जाळीही बघू शकताय। अगदी परफेक्ट असा आपला उत्तप्पा इथं तयार झालेला आहे। आपण डाळ तांदूळ भिजवून जसा उत्तप्पा तयार करतो अगदी त्याच पद्धतीचा हा उत्तप्पा इथं तयार होतो आणि अगदी पटकनही तयार होतो। त्यामुळं हा उत्तप्पा आहे तो अगदी घरी नक्की ट्राय करा। इथे मी दुसऱ्या बाजूनेही उत्तप्पा भाजलेला आहे आणि आता तो काढून एका डिशमध्ये घेते। पहिल्याप्रमाणेच इथे मी दुसरा उत्तप्पाही तयार करून घेतलेला आहे आणि 1 ते 1.5 मिनिटांमध्ये उत्तप्प्याने छान असं इथं बघू शकताय तुम्ही पॅन सोडलेला आहे आणि आपला उत्तप्पा आहे तर छान असा एका बाजूने भाजलेला आहे। आता याला पलटून आपण मगाचप्रमाणे दुसऱ्या बाजूनेही छान असा भाजून घेऊयात, आणि इथे तुम्ही बघू शकताय छान परफेक्ट असा आपला उत्तप्पा आहे तो तयार झालेला आहे। याच पद्धतीनं मी राहिलेले उत्तप्पे आहेत तेही तयार करून घेते। इथे सगळे उत्तप्पे मी तयार करून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता मऊ लुसलुशीत असा आपला उत्तप्पा आहे तो तयार झालेला आहे। तेवढ्या बॅटरचे इथं 5 उत्तप्पे तयार झाले होते, पण 2 होते ते मुलांनी खाल्लेले आहेत आणि इथं 3 आहेत ते शिल्लक राहिलेले आहेत। आणि तुम्ही इथे बघू शकताय मऊसूत आणि लुसलुशीत असे आपले उत्तप्पे तयार झालेले आहेत। अगदी इन्स्टंट पिठापासून आपण आज हे उत्तप्पे तयार केलेले आहेत। ही रेसिपी आहे ती घरी एकदा नक्की ट्राय करा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।